नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत शंकरराव शतपलकर। आज आपण वर्ग 11वी कला या शाखेतील समाजशास्त्र या विषयातील अध्यापन घटक सामाजिक संस्था या प्रकरणातील कुटुंबाचे कार्य याबाबत सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, कुटुंबाची काय कार्य आहे सर्वात पहिले आपण प्रस्तावना पाहूया। कुटुंब। आता कुटुंब हा प्रत्येक मानवी व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा प्राथमिक घटक आहे। आता कुटुंबाला मानवी समाजाने आदर्शीर मानले आहे। कुटुंब हे अशी एक समाजातील सूक्ष्म संस्था आहे की कुटुंबाशिवाय समाजाची कल्पनाही करणे फार कठीण आहे। प्रत्येक व्यक्ती हा कुटुंबापासूनच समाज निर्माण होत असते। सर्वसामान्य कुटुंब ही एक सार्वत्रिक तसेच मानवी समाजातील एक अविभाज्य सामाजिक संस्था आहे। कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तीसाठी एक सामाजिक रचना म्हणून कुटुंब विविध स्वरूपाची भूमिका पार पाडते। कुटुंबात आर्थिक गरजा भागवल्या जातात। कुटुंबांना समाजाचा सदस्य म्हणून वाढवण्याची जबाबदारी पार पाडल्या जाते आणि या दृष्टीनेच प्रेम, जिव्हाळा, प्रोत्साहन देण्याचं काम जर कोण करत असेल तर ते कुटुंब करत असते। कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख असतो। तो म्हणजे कुटुंब म्हणजे काय की नवरा बायको त्यांना होणारं अपत्य हे मिळून एक कुटुंब तयार होते आणि त्याच्यापासून दुसरं कुटुंब तयार होते आणि एक संयुक्त कुटुंब तयार होते। तर असं कुटुंब वाढत जाते आणि कुटुंबा मिळूनच समाज निर्माण झालेला आहे असंही म्हणायला हरकत नाही। तर अशा प्रकारे आपण कुटुंबाची पार्श्वभूमी पाहिलेली आहे। त्यानंतर आपल्याला व्याख्या पाहता येईल की लैंगिक संबंधावर आधारित मुलाचे संगोपन आणि पालनपोषण करणारा सुस्पष्ट आणि स्थिर स्वरूपाचा समूह म्हणजे कुटुंब होय। जे काही लैंगिक संबंध आहे या संबंधातून मुलाचं जे काही पालनपोषण करण्यात सुस्पष्टता आणि स्थिर स्वरूपाचा समूह म्हणजे कुटुंब होय। त्यानंतर रक्तसंबंध किंवा विवाह संबंधातून एकमेकाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तीचा समूह म्हणजे कुटुंब होय। त्यांचं रक्तसंबंधाचं नातं असते अशा नातेला सुद्धा आपण कुटुंब असं म्हणू शकतो। म्हणजेच कुटुंब हा व्यक्तीचा समूह आहे असंही म्हणायला हरकत नाही। तर यानंतर कुटुंबाच्या कार्यामध्ये पहिलं आपण कारण पाहूया सामाजिकरण। तर कुटुंब हा एक सामाजिकरणाचा मूलभूत घटक आहे। मुलाने प्राथमिक सामाजिकरण करण्याची मूलभूत गरज कुटुंबात भागवली जाते। समाजातील सामाजिक मूल्य आणि नियमाप्रमाणे मुलांचे व्यक्तिमत्व घडवणे हे कुटुंबाचं सर्वात महत्त्वाचं कार्य आहे। कारण कुटुंबाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठी जबाबदारी असेल तर पालकांनी आपल्या मुलांवर नियंत्रण ठेवणे, मुलांच्या शिक्षणावर नियंत्रण ठेवणे, मुलाकडून सर्व काही करून घेणं हेच त्यामागचं महत्त्वाचा उद्देश आहे। म्हणून वाढत्या प्रक्रियेतून शिकणं फार गरजेचं आहे। म्हणजे सामाजिकरण हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे आणि हेच एक कारण आहे। त्यानंतर आपण लैंगिक वर्तनाचे नियंत्रण। जर आपण व्यक्तीची लैंगिक इच्छा आणि आकांक्षा व्यक्त करण्याचे तसेच लैंगिक समाधानाचे साधन मिळते आणि विवाहबाह्य लैंगिक संबंधावर लोकांचा आक्षेप असतो, परंतु लग्न झाल्यानंतर लैंगिक संबंधावर कुठल्याही प्रकारचा आक्षेप नसतो। म्हणून अशा स्थितीमध्ये या ठिकाणी सर्वस्वी जबाबदारी कुटुंबातील पार पाडताना त्या घरातील कुटुंब प्रमुखातील व्यक्तींना सांस्कृतिक नात्यासंबंधही व्यवस्थित जपावे लागतात। लैंगिक वर्तनावर नियंत्रण ठेवले जाते। या दृष्टीनेच अगदी जवळच्या नातेलगामधील लैंगिक संबंधास काय असतात, मनाई असतात।
काही लैंगिक संबंधासाठी सुद्धा एक नियमाची चौकटी असते आणि या चौकटीतच राहून लैंगिक वर्तन केले जाते. परंतु कुटुंब आणि नातेसंबंधाच्या व्यवस्थेतून लैंगिक आणि प्रजनन प्रक्रियेवर निश्चित स्वरूपाचे नियंत्रण असते असंही म्हणायला हरकत नाही. हे सुद्धा एक कुटुंबाचं कार्य आहे. त्यानंतर भावनिक आधार. कुटुंब म्हणजे एक भावनिकता असते. प्रत्येकाबद्दल असणारी भावना, प्रेम हे कुटुंबाच्या सदस्यामधून जाहीर होत असते. आज शारीरिक संरक्षण, भौतिक मदत आणि भावनिक आधार कुटुंबातील नाती खूप प्राथमिक आणि जवळच्या संबंधावर आधारित असल्यामुळे बाहेरच्या निष्ठुर जगात जगण्याचे बळ देणारे स्वर्ग जर कोणी असेल तर आपला जर कोणी स्वर्ग असेल तर कुटुंबच हे आपले एक स्वर्ग आहे. कुटुंबात व्यक्तीला वात्सल्य, सहकार्य, स्वीकृत व आधार या गोष्टीत मिळत असतात. म्हणून जर आपण पाहिलं तर आधुनिक जगामध्ये वाढत्या ताणतणावामुळे काय होत चाललेलं आहे, कुटुंबात मिळणारा जो काही भावनिक आधार आहे तो आधार महत्त्वाचा आहे. कारण माणूस ताणतणावामध्ये जगतो, परंतु जेव्हा माणूस कुटुंबामध्ये जातो तेव्हा तो सर्वच ताणतणाव विसरून जातो. कारण कुटुंबामध्ये गेल्यानंतर आपल्याला एक वेगळाच आधार प्राप्त होतो, भावनिक आधार प्राप्त होतो. जे काही आपल्या मनावर दडपण असते ते दडपण पूर्णतः निघून जाते. कारण म्हणूनच म्हटलेलं आहे कुटुंब एक स्वर्ग आहे आणि त्या स्वर्गाप्रमाणेच आपल्याला त्या कुटुंबाचं वर्णन या ठिकाणी करता येईल. म्हणून कुटुंबामध्ये जर भावनिक आधार आणि प्रेम जर मिळालं तर माणूस जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो असंही म्हणायला हरकत नाही. त्यानंतर आर्थिक स्थैर्य. प्रत्येक आर्थिक उत्पादनाचे काम आता कुटुंबातून फारसे होत नसल्यामुळे एक आर्थिक केंद्र म्हणून कुटुंबाचे महत्त्व थोडेफार कमी आहे. जुन्या काळाप्रमाणे आधुनिक काळात कुटुंबाचे सदस्याचे काम एकत्रपणे करत असे तरी पण कुटुंबाच्या सदस्यांना एक प्रकारे आर्थिक स्थैर्य निश्चित मिळत असते. कारण कुटुंबात आर्थिक आणि भौतिक साधने पुरवली जातात, मालमत्ता निर्माण व जतन केली जाते. आर्थिक स्थैर्याच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य देणंसुद्धा आज कुटुंबाला फार गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक वडील आपल्या मुलांसाठी काही ना काही करून ठेवत असतो आणि त्याच माध्यमातून तो या गोष्टी आपल्याला करताना दिसून येते. तर अशा प्रकारे आपण चौथं कार्य पाहिलं. त्यानंतर पाचवं कार्य सामाजिक ओळख. कुटुंबामुळे सदस्यांना एक सामाजिक ओळख प्राप्त होते. वंश, जात, धर्म, सामाजिक वर्ग आधार असणाऱ्या अर्पित दर्जा व्यक्तींना विशिष्ट कुटुंबातूनच प्राप्त होते. जन्मानंतर त्याला मिळणारं नाव, गाव हे सर्व कुटुंबातून मिळत असते. पालकाकडून मुलाला सामाजिक वारसा मिळतो. पालकाला त्या जन्माला येणाऱ्या मुलाला काहीच माहीत नसते जोपर्यंत पालक त्यांना काही सांगत नाही, वारसा देत नाही. म्हणूनच व्यक्तीचे समाजातील स्थान निश्चित करण्याचं जर काम कोणी करत असेल, यामध्ये सर्वात महत्त्वाची जर भूमिका कोणाची असेल तर ती फक्त कुटुंबाची आहे असंही म्हणायला हरकत नाही. म्हणून कुटुंबाची महत्त्वाची भूमिका पार पाडत असताना समाजातील स्थान निश्चित करण्यासाठी कुटुंबाची जी भूमिका आहे फार महत्त्वाची आहे. तर असे कुटुंबाचे पाचवं कार्य आहे. तर अशा प्रकारे आपण कुटुंबाची कार्य हा भाग सविस्तरपणे अभ्यासला. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर जो गृहपाठ विचारला जातो तो म्हणजे कुटुंबाची कार्य सविस्तर स्पष्ट करा असा गृहपाठ तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हा गृहपाठ सोडवता येईल. तरी मी आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो आणि माझी रजा घेतो. धन्यवाद.